तुमच्या गंगेमध्ये प्रेत तंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. माझाच्या याच दाव्याला पुष्टी देणारी आकडेवारी आम्ही आता समोर आणली आहे आणि त्यातून पुढे आलाय कोरोना मृतांचा स्फोट आणि माझाचा गौप्यस्फोट. महाराष्ट्र राज्य सांख्यिकी विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या कोरोना काळातला मृतांचा आकडा हा कोरोना पूर्व मृतांच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचं समोर आलंय. आम्ही 2018 ते 2021 या 3 वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये नोंदवल्या गेलेल्या मृतांचा आकडा हा भयंकर असल्याचं समोर आलंय. त्यामध्ये असुरक्षिततेची भावना एक निर्माण बघा, हे वारंवार तुम्ही बोलू नका. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय. शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मदन शर्मा असं मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याचं नाव आहे. मदन शर्मा मुंबईच्या कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहतात.